नमस्कार मंडळी. आज भेंडीची भाजी केली बघा. भेंडी चांगली धुतली आणि बारीक चिरली, तेल टाकून चांगली फ्राय करून घेतली तव्यामध्ये आणि फोडणीला मी तेल कांदा चांगला फ्राय करून घेतला. कांदा लसूण घातला, लसूण पण फ्राय करून घेतला. टमाटे, हिरवी मिरची हे सर्व काही मी फ्राय करून घेतलेलं तेलामध्ये. माझी भेंडीची भाजी पण माझ्या चॅनलवर मी तुम्हाला दाखवलेली आहे. परत मी हे मिरची वगैरे, मिरची खूप तिखट असल्यामुळे मी थोडी कमी घातली आणि चांगलं फ्राय करून झाल्यावर मी भेंडी भाजलेली फोडणीमध्ये घातलेली आणि वाफेवरच शिजवली. थोडंसं एक घोट पाणी घातलं. बघा तुला कशी वाटली ही रेसिपी, तुम्ही कशी करता? कधी कधी मी लाल तिखट घालून पण करते, कधी हिरवी मिरची आणखी कुकरला मी डाळ भात लावलेलं आहे. डाळीमध्ये मी दुधी भोपळा घातलेला. दुधी भोपळा, कांदा, टमाटा घालून सांबार करायचं. सांबारसाठी मी कांदा टमाटा घालून कुकर लावते आणि मग त्याचं सांबार करते. छान होते. कशी वाटली तुम्हाला भेंडीची भाजी? तुम्ही पण एकदा नक्की करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा. सांबारला मी कांदा टमाटा घालत नाही, फक्त जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट, कलरसाठी फ्राय करून घ्यायचं आणि मग ते डाळीचं मिश्रण फोडणीला ओतायचं. हे पण सांबार खूप छान टेस्टी होतं. तुम्ही एकदा नक्की करा. लाल भोपळ्याचं, दुधी भोपळ्याचं हे सांबार मसाला वगैरे काही नाही घातला, फक्त मी चिंच घातलेली 2 तुकडे. इतकं टेस्टी होतं ना हे सांबार. तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर चुरून खाऊ शकता, चपाती भाकरी. कशी वाटली तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? दुपारीच मी बनवलेलं आहे. तुम्ही नक्की हे ट्राय करा तुम्ही. आणि कशी वाटली तुम्हाला डिश कमेंट करा, लाईक करा. परत अशाच रेसिपीसाठी आपण परत भेटू. बाय. धन्यवाद. थँक्यू.